नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 7वी पॅट परीक्षा इंग्रजीवर चर्चा करतोय. इंग्रजीची ही एक प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2 आणि तिथून पुढचे प्रश्न बघणार आहोत, कारण पहिला जो प्रश्न आहे तो आपला असतो तोंडी परीक्षेवर आधारित. आता हा पुढचा प्रश्न बघा, यातला जो पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2 मधला ए जो आहे, कंप्लीट द डायलॉग ऑफ मामा पँगोलिन अँड बेबी पँगोलिन. म्हणजे काय, या ठिकाणी जे खवले मांजर असतं त्यांच्या संदर्भातले इथं एक कन्व्हर्सेशन आहे दोघांमधले डायलॉग आहेत. तर अशा पद्धतीचे डायलॉग पूर्ण करायला आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर आता इथे या दोघांमधले डायलॉग असू शकतात किंवा इतर कुठलेही डायलॉग असू शकतात, पण डायलॉग तुम्हाला पूर्ण करायला प्रश्न येऊ शकतो. जसं की मम्मा पेंगोलिन म्हणते कम बेबी डॉट डॉट अप, तर डॉट डॉट अपच्या अगोदर आपण वेकअप म्हणणार की बाबा उठ, वेकअप. वी विल गो डॉट डॉट टुडे, तर कशाला जाणार आहोत तुम्ही, अँड इटिंग, हे उत्तर या ठिकाणी येईल. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला इथं दिसतंय. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी तुम्हाला उत्तरासहित हे सगळे प्रश्न जे आहेत ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे तुमची उत्तरं सुद्धा या ठिकाणी होतील. पुढचा जो प्रश्न आहे, टेल अबाउट युअर क्लासरूम 2 or 3 सेंटेन्स. तर इथं जसं टेल अबाउट युअर क्लासरूम आहे, तर क्लासरूमच्या सोबत मित्रांनो इथं तुम्हाला कधी कधी प्रश्न असा विचारला जाईल, टेल अबाउट युअर स्कूल, टेल अबाउट युअर विलेज, टेल अबाउट युअर फॅमिली. तर त्या अनुषंगाने 2-3 वाक्यामध्ये तुमचं काम करायचं आहे. तर इथे तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहू शकताय की बाबा माय क्लासरूम इज क्लीन अँड वेल अरेंज. बरोबर. देअर आर मेनी डेस्क्स. ब्लॅकबोर्ड आहे माझ्या क्लासरूममध्ये, डेस्क्स आहेत, ब्लॅकबोर्ड आहे, अँड चार्ट ऑन द वॉल्स, भिंतींवरती चार्ट्स आहेत. आय एन्जॉय लर्निंग विथ माय फ्रेंड इन माय क्लासरूम. अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकताय. पुढचा बघा प्रश्न, इथे तुम्हाला हा एक चार्ट दिलेला आहे. रीड द रेल्वे टाइम टेबल दिलेला आहे, केअरफुली वाचायचा आहे अँड आन्सर द क्वेश्चन. तर इथे पहिला क्वेश्चन होता, फाइंड द स्टेशन दॅट बिईंग विथ पी. तर पी पासून सुरू होणारं स्टेशन कुठलं बाबा, इथे दिले पनवेल दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही पुणे सुद्धा लिहू शकताय, कुठलंही एक लिहायचं. पुढचा, फाइंड द ट्रेन लिव्हिंग फ्रॉम CSMT, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, इथून कुठली ट्रेन निघते. तर इथून निघणाऱ्या बऱ्याचशा ट्रेन आहे, त्याच्यामध्ये कोकण कन्या तुम्ही लिहू शकताय, मांडवी एक्सप्रेस लिहू शकताय. तर यापैकी तुम्ही कुठली एखादी ट्रेन तुम्हाला लिहिता येऊ शकते. ठीक आहे. एक तिसरा प्रश्न आपल्याकडे होता, विच ट्रेन हॅज द नंबर 2620. 2620 कुठल्या ट्रेनचा नंबर आहे, तर बघा सगळ्यात लास्टला इथं तुम्हाला दिसेल की मत्स्यगंधा एक्सप्रेस हे उत्तर आहे. डी प्रश्न आहे, विच स्टेशन हॅज रिफ्रेशमेंट. तर याच्यामध्ये मडगाव लिहू शकता किंवा इतर सुद्धा काही स्टेशन्स आहेत जिथे कारवार आहे, तिथे पण तुम्हाला रिफ्रेशमेंटची सुविधा आहे. त्याचबरोबर उडुपीमध्ये सुद्धा रिफ्रेशमेंटची सुविधा आहे, रत्नागिरीमध्ये सुद्धा रिफ्रेशमेंटची सुविधा आहे. तर यापैकी तुम्ही कुठलेही या ठिकाणी एखादा हे लिहू शकता. ठीक आहे. पुढचा या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. एकच मिनिटात आपण सुरू करू, 1 मिनिट फक्त. हा, पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा, हे प्रश्न आपले झाले. यानंतर पुढचा प्रश्न बघा, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला पॅसेज व्यवस्थित रीड करायचा आहे आणि हा पॅसेज वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, व्हेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स, ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर who was an elderly man with fairy red hair. Holmes introduced me to the visitor, Mr. Jabez Wilson. He was a pawnbroker. Holmes asked him to repeat his story for me. He began by showing us an advertisement in a newspaper. तर आता या ठिकाणी हा पॅसेज वाचल्यानंतर हे जे काही प्रश्न आहे, जसं की हु वॉज कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर, तर इथं बघा प्रश्नांची उत्तर आहे. तर कोण बाबा, मिस्टर शेरलॉक होम्स. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द नेम ऑफ व्हिजिटर. व्हिजिटरचं नाव काय होतं, मिस्टर जाबेज विल्सन. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न होता, व्हॉट वॉज द व्हिजिटर. व्हिजिटर काय होता, तर पॉन ब्रोकर होता. डी प्रश्न आहे, ही बिगेन माय शोईंग अँड ॲडव्हर्टाइजमेंट. तर इथं आपल्याला पास्ट टेन्स ऑफ बिगिन चा तुम्हाला त्याला अंडरलाईन करायचा, तर बिगिनला तुम्ही अंडरलाईन करू शकताय. आणि पुढचा प्रश्न होता, फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे अधिक माहिती देणार. जसं एल्डरली जो आहे तो अधिक माहिती देतो त्या व्यक्तीच्या संदर्भात, विल्सनच्या संदर्भात, किंवा विल्सन जो व्हिजिटर आहे त्याच्या संदर्भात तो अधिक माहिती देतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतोय. पुढचा या ठिकाणी बघा, सी प्रश्न आहे, रीड द पोएम किंवा स्टांजा. हा जो एका कवितेचा स्टांजा दिलेला आहे तो आपल्याला वाचायचा आहे आणि हा स्टांजा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची. पहिला प्रश्न होता, कंप्लीट द फॉलोइंग लाईन. आता ह्या लाईन तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, एकदम सोपं आहे. पहिली लाईन, युअर फादर हिअर्स हिज शीप, आणि त्याचबरोबर युअर मदर शेक्स द लिटिल दी ट्री. अशा पद्धतीने आपण हा प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो.
विच वर्ड इज यूज इन द पोएम फॉर यू. यू साठी कुठल्या शब्दाचा वापर केलेला आहे, तर यू साठी मित्रांनो दी या शब्दाचा वापर केला आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे फाइंड द रायमिंग वर्ड. मित्रांनो रायमिंग वर्ड तुम्हाला लिहायचे. स्लीपला रायमिंग वर्ड आहे शिप आणि ट्रीला आहे दी. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे डी, याच्यामध्ये इथं बॉक्स कंप्लीट करायचे. वी विल गो टू मुंबई टुमारो असं मुंबई टुडे लिहू शकताय. लाईफ इज नाव फुल ऑफ ॲडव्हेंचर्स लिहू शकताय. फुल ऑफ काय तुम्हाला लिहिता येईल ते लिहू शकताय. बेबी वॉच अ टेलिव्हिजन किंवा टीव्ही, मोबाईल किंवा मूवी असं लिहू शकताय. जसं इथं तुम्हाला उत्तर आहेत. वी विल गो टू मुंबई टुडे. गोच्या इथं अगोदर टू लिहा बरं का, टू मुंबई असं लिहा. ओके. लाईफ इज नाव फुल ऑफ जॉय लिहू शकताय. बेबी वॉच टेलिव्हिजन. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न लिहू शकतोय. पुढचा बघा इथं जी डायग्राम दिले, या डायग्राम मध्ये काय दिले की बाबा ऑब्झर्व द वर्ड पिक्चर. हा जो शब्दांचा जो चित्र आहे ते तुम्हाला नीट वाचायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे आणि काही याच्यापासून या पिक्चरमध्ये असलेले काही 4 वर्ड्स लिहायचे. तर ते 4 वर्ड इथं बा रूट आहे, ट्रंक्स आहेत, ब्रांचेस आहेत आणि लीफ आहे. म्हणजे झाडाशी रिलेटेड इथं वर्ड लपलेले आहेत, ते जरा नीट शोधून तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे अरेंज द वर्ड प्रॉपरली अँड मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. जसं ऑन टू ट्रेन इट्स गोईंग संडे, मग तिथं इट्स गोईंग टू ट्रेन ऑन संडे असं येऊ शकतं. आणि स्माइल्स ऑल द टाइम द बेबी स्माइल्स ऑल टाइम अशा प्रकारे बघा येऊ शकतं. जसं पहिलं आहे इट्स गोईंग टू ट्रेन ऑन संडे. त्याचबरोबर द बेबी स्माइल्स ऑल द टाइम. अशा प्रकारे हे तुम्ही वाक्य बनवू शकता. 2 मार्क तुम्हाला मिळतील. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी फ्रेम WH क्वेश्चन. तुम्हाला अंडरलाईन जे काही वर्ड आहे त्याच्याशी WH क्वेश्चन तयार करायचे आहेत. जसं की ही इज रायटिंग अ स्टोरी. ही इज रायटिंग अ स्टोरी आणि यू आर गोइंग टू मुंबई. तर बघा ही इज रायटिंग अ स्टोरीचं होतं व्हॉट इज ही रायटिंग आणि यू आर गोइंग टू मुंबईचं होईल वेअर आर यू गोइंग. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपण बघू शकतो. पुढचा प्रश्न तुम्हाला माय फॅमिली आणि माय विलेज यावरती तुम्हाला लिहायचं आहे काही 5 ते 6 सेंटेन्स. जसं तुम्ही माय फॅमिलीवरती लिहू शकताय. My family is small and happy. There are 4 members in my family. My father work hard and my mother take care of us. I love my family very much. We help each other and live happily together. तर अशा पद्धतीने तुम्ही फॅमिलीच्या संदर्भात लिहू शकता किंवा माय विलेजच्या संदर्भात लिहायला सांगितलं तर माय विलेज इज व्हेरी ब्युटिफुल अँड पीसफुल. देर आर मेनी ट्रीज अँड फील्ड इन माय विलेज. द पीपल इन माय विलेज आर काइंड अँड हेल्पफुल. देअर इज अ स्कूल अँड टेम्पल इन माय विलेज. आय लव्ह माय विलेज व्हेरी मच. अशा प्रकारे छोटे छोटे म्हणजे बघा तुम्ही लक्षात घ्या माय फॅमिली, माय विलेज, माय कंट्री, माय स्टेट, माय कंट्री, त्याचबरोबर माय स्कूल, माय क्लासरूम, माय फ्रेंड, माय मदर, माय फादर. हे जे काही छोटे छोटे निबंध आहेत त्यांची तयारी करा, कारण याच्यावरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा अशा प्रकारे एखादं तुम्हाला लेटर सुद्धा येऊ शकतं. त्याचबरोबर मित्रांनो ट्रान्सलेट. आता शेवटचा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग. जसं की क्लीननेस इज गुड हॅबिट. स्वच्छता ही चांगली सवय आहे. पुढचं आहे बी क्लीन बी हेल्दी. स्वच्छ राहा निरोगी राहा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही एक क्वेश्चन पेपर बघितलेला आहे इयत्ता 7वीचा. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.